राज्यातल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेऊयात। आपत्ती व्यवस्थापनाची इंधन पुरवठा संदर्भात बैठक संपन्न झाली। थोडी काटकसर करावी लागणार आहे। इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अमित साटम यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला। साटम यांनी मुलीचा दक्षिण कोरियाचा दौरा रद्द केला। वडिलांनी केलेली विनंतीनंतर माहिकाने स्पर्धेत न जाण्याचा निर्णय घेतला। वर्ध्यामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाई विरोधात ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलं। कांद्याला 2500 रुपयांचा हमीभाव द्या। कांद्याच्या संकटात केंद्राने हस्तक्षेप करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे किसान सभेने केली। भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी बार्शी ते सोलापूर एसटीने प्रवास केला। सामान्य नागरिकांप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून त्यांनी इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि विकसित भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला बळ देण्याचा संदेश दिला। नीट पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने मेट्रोमधून जनजागृती मोहीम राबवली। झीनत शबरीम यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांना नीट पेपरफुटीबाबतची माहिती पत्रकं वाटून माहिती देण्यात आली। भाजप सरकारच्या संरक्षणाखालील पेपरफुटीचं रॅकेट फोफावल्याचा आरोप करण्यात आला। किरीट सोमय्या यांनी भिवंडी महापालिकेला जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी भेट दिली। यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्यासह महापौर नारायण चौधरी यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली। जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याची चौकशी केली आणि त्यानंतर महापालिका आयुक्तांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। अकोल्यामध्ये आरसीसी क्लास समोर मनसेने आंदोलन केलं। मोठेगावकरच्या बॅनरला काळं फासण्यात आलं। मुंबईतल्या शेतकरी आंदोलनामध्ये आंदोलकांची धरपकड करण्यात आली। त्यावरून जानकर यांनी संताप व्यक्त केलाय। आम्ही गनिमी काव्याने सत्ता उद्ध्वस्त करू असा इशारा देखील महादेव जानकर यांनी दिला। विधान परिषद निवडणुकीची मोर्चे बांधणी रायगडमध्ये सुरू झाली। विकास गोगावले यांचं नाव चर्चेत आहे। रायगडमधल्या शिवसैनिकांनी विकास गोगावले यांचे स्टेटस ठेवले। यापूर्वी अनिकेत तटकरे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते। खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला इथल्या कार्यालयामध्ये वैद्यकीय मदत कक्ष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा उपक्रम गरजू, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार आहे। वैद्यकीय मदत कक्ष हा केवळ एक उपक्रम नसून जनतेच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणारा सेवाभावाचा संकल्प असल्याचं प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलं। अंधेरीमधल्या शिवसेनेचा महिला मेळावा अंधेरीमध्ये संपन्न झाला। आमदार मुर्ची पटेल यांकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते। अहिल्यानगर पालिकेतल्या कर्ज प्रस्तावाला शिवसेनेनं विरोध केला। गरज नसताना कर्ज घेतल्यास न्यायालयात जाणार असा इशारा पालिका प्रशासनाला शिवसेनेनं दिला। ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नंदनवेर इथं नागेश आष्टीकर यांनी भेट घेतली। मतदारसंघातल्या कामासंदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे। पायाला जखम झाल्यानं अधिवेशनाला गैरहजर होते। विधान परिषदेतल्या अनुपस्थितीवरून भावना गवळी यांनी आता स्पष्टीकरण दिलं। तीर्थक्षेत्र आराखड्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक संपन्न झाली। तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी एकूण 993 कोटी 72 लाख रुपयांचे आराखडे मंजूर करण्यात आले। विकासाला आता वेग देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। मागण्यांची पूर्तता न झाल्यास एसटी दरवाढ अटळ आहे। सध्या 31 मे पर्यंत कोणतीही दरवाढ नाहीये। आताची डिझेल दरवाढ लवकरच कमी होण्याची अपेक्षा आहे असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। नाशिक गंगापूर गावामध्ये नवीन भाजी मार्केट लोकार्पण सोहळा आणि महापौर उपमहापौर यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हजेरी लावली।
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली। या प्रकरणांपैकी अनेक याचिका न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे।